विशेष थरार जिंतूर MIDC मध्ये महसूलचा पाठलाग, अवैध रेतीचा मिनी हायवा पलटी, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त। जिंतूर संपादक रफिक तांबोळी दिनांक 17 फेब्रुवारी 2026। थरारक घटनाक्रम, मध्यरात्रीचा थरार। जिंतूर परिसरात अवैध रेती उपशाने डोकेवर काढले असतानाच सोमवारी रात्री महसूल विभागाने मोठी कारवाई केली। मंडळ अधिकारी मोहसिन खान पठाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गस्त घालत असताना MIDC परिसरात एक संशयास्पद पांढऱ्या रंगाचा मिनी हायवा MH22AN-3001 अडवण्याचा प्रयत्न केला। हायस्पीड थरार आणि अपघात। महसूल पथकाला पाहताच चालकाने वाहनाचा वेग प्रचंड वाढवला। क्रिकेट मैदानाजवळ वळण घेताना चालकाचा ताबा सुटला आणि हायवा थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या वीज खांबावर धडकून पलटी झाला। अपघातानंतर चालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला। जप्त मुद्देमालाचा तपशील। जप्त केलेला मुद्देमाल अंदाजे बाजार मूल्य मिनी हायवा MH22AN-3001 10 लाख रुपये, अवैध रेती 3 ब्रास 10,000 रुपये, एकूण कारवाई 10,10,000 रुपये। कायदेशीर कारवाईचा बडगा। जिंतूर पोलिसांनी या प्रकरणी कठोर पावले उचलली असून खालील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। भारतीय न्याय संहिता BNS कलम 303(2), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48(7)(8). अवैध रेती वाहतुकी विरोधात आमची मोहीम सुरूच राहील, कोणाचीही गय केली जाणार नाही। महसूल विभाग जिंतूर। स्थानिक नागरिकांचा संताप। जिंतूर परिसरात रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतुकीचे पेव फुटले आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहरात कार्यरत असतानाही हे प्रकार कसे घडतात, असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत। या गुन्हेगारी प्रवृत्तीला कायमचा आळा बसवावा, अशी आग्रही मागणी संपादक रफिक तांबोळी यांच्या माध्यमातून नागरिकांनी केली आहे। अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्यांसाठी वाचत रहा। संपादक रफिक तांबोळी, जिंतूर।